नमस्ते. मी रवींद्र कुबेर वळवडे, अध्यक्ष सृष्टी संवर्धन फाउंडेशन. दिनांक 13 तारखेला नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की शिरी नाल्याचं पाणी नदीत मिसळत आहे. या कारणास्तव मी येऊन स्वतः पाहणी केली 13 तारखेला की इथं अमरधाम स्मशानभूमीजवळ आत्ता पाणी फुटलेलं दिसलं. त्यानंतर मी त्वरित जिल्हाधिकारी, MPCB कार्यालय, आयुक्त कार्यालय या सर्व ठिकाणी तक्रार देऊन सांगितलं की ते थांबवा. पण आपलं महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन हे निजलेल्या अवस्थेत आहे. दिनांक 14 तारखेला येऊन पाहणी केली. 14 तारखेला पण हे सुरूच होतं. 15 तारखेला परत पाहणी करून घेतली. 15 तारखेपर्यंत म्हणजे तक्रारी देऊन महापालिका प्रशासन काय यावर कारवाई करत नाही. लोकांना दूषित पाणी म्हणजे विषच पाजत आहे एक प्रकारे या पद्धतीने. मग आज या 3 दिवसाची दखल घेऊन शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळं आज प्रदूषण महामंडळाचे नियंत्रण मंडळाच्या साहेब, आज सचिन मारबट साहेब आज कोल्हापूरहून आले. ते स्वतः आत्ता इथं पाहणी करून आम्ही पहिला शेरी नाली पंपाला पाहणी केली. तिथं पंप उपसा सुरू आहे. तो पंप उपसा कशासाठी पैसे घालवा लागले हेच समजा. ते पंप उपसा करून सरळ नदीत पाणी सोडायला लागलेत. म्हणजे महापालिका प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळायला लागले. या कारणास्तव आता आता अधिकाऱ्यांनी पाहणी केलेलीच आहे. आता अधिकारी नोटीस देतील. या नोटीस झाल्यानंतर आम्ही सरळ या विषयावर हरित न्यायालयामध्ये आता ह्या विषयात मी दाद मागणार आहे. आणि ह्या शेरी नाल्याचा जो विषय आहे, ज्वलंत प्रश्न गेली कित्येक वर्ष, तो कायमचा निकाली काढण्यासाठी आमचं फाउंडेशन, आमचे सहकारी मित्र यांच्या मदतीने हा कायमचा प्रश्न सांगलीकरांचा निकालात काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. मला वाटलं सिमेंटची केलेली आहे असं होय. आज आणि असं पसरलंय सगळं. चाललंय आज चौथा दिवस आम्हाला माहीत असते ना. सॅम्पल घ्या ना. हो सॅम्पल घ्यायला पाहिजे. आवळे तर मागे या. मागे या. हो मागे या. साहेब असं फिरा. सगळे कंटिन्यू काय झालं.